नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. सकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवायचे हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो. पण अशा प्रकारे ना सोडा ना इनो वापरता फक्त 5 मिनिटात तयार होणारा असा ज्वारीच्या पिठाचा डोसा आणि चटणी उत्तम पर्याय आहे. ज्वारीच्या पिठाचा डोसा एक पौष्टिक आणि झटपट होणारा नाश्त्याचा प्रकार आहे. हा डोसा ग्लुटनमुक्त असल्यामुळे आणि पचायला हलका असल्यामुळे आरोग्यासाठी फारच उत्तम आहे. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी अशा प्रकारे ज्वारीच्या पिठाचा डोसा बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी, सोपी, सुटसुटीत तर आहेच, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि रेसिपी आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग झटपट असा ज्वारीच्या पिठाचा डोसा आणि चटणी बनवायला लगेचच सुरुवात करूया. ज्वारीच्या पिठाचे डोसे बनवण्यासाठी प्रथम आपण सर्व साहित्य एका मिक्सिंग बाउलमध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊया. त्यासाठी इथे मी मिक्सिंग बाउल घेतला आहे. आता त्यात आपण 1 वाटी रोजच्या वापरातील ज्वारीचे पीठ घालूया. त्याबरोबरच अर्धी वाटी बारीक रवा घालूया. इथे बारीक रवाच घ्यायचा आहे. त्याबरोबर चवीनुसार मीठ घालून प्रथम हे जे सुके जिन्नस आहेत ते अशा प्रकारे व्यवस्थित एकजीव करून घेऊया. त्यानंतर आपण त्यामध्ये पाववाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालूया. हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता हा सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर त्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालूया. इथे पाणी थोडे थोडे करूनच घालायचे आहे, नाहीतर बॅटर जास्तच पातळ होण्याची शक्यता असते. एकदाच पाणी अजिबात घालायचे नाही आणि बॅटर अगदी सरसरीत असे तयार करून घ्यायचे आहे. पाहू शकता अशा प्रकारे अगदी सरसरीत असे बॅटर तयार करून घ्यायचे आहे. आता हे बॅटर आपण त्यावर झाकण ठेवून साधारणतः 10 मिनिटे रेस्ट करण्यास ठेवूया. आता हा बॅटर रेस्ट होईस्तोवर चटणी वाटून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप घालूया. तुम्ही ह्या स्टेजमध्ये इथे फुटाण्याची डाळ घेतली तरी चालेल. आता त्यात आपण पाववाटी कोथिंबीर, अर्धा इंच आले, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून सरसरीत वाटून घेऊया. त्यानंतर आपण पाणी घालून अगदी बारीकसर अशी चटणी वाटून घेणार आहोत. पाहू शकता अशा प्रकारे अगदी सरसरीत असे वाटण तयार करून घ्यायचे आहे. आता त्यात आपण चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून पुन्हा मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून ही बारीकसर अशी चटणी वाटून घेऊया. पाहू शकता अगदी नारळाची चटणी पूर्णपणे तयार झाली आहे. लगेचच ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे तयार झाली ज्वारीच्या डोस्याबरोबर खाल्ली जाणारी खोबऱ्याची चटणी. ती आता आपण बाजूला ठेवूया आणि ज्वारीच्या पिठाचे डोसे बनवायला सुरुवात करूया. आता भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता बॅटर थोडेसे घट्टसर झाले आहे. आता त्यात आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून अगदी सरसरीत असे डोश्याच्या पिठाप्रमाणे बॅटर तयार करून घेऊया. इथे पाणी जपूनच घालायचे आहे, नाहीतर बॅटर जास्तच पातळ होण्याची शक्यता असते. अशा प्रकारे पाणी घातल्यावर व्यवस्थित बॅटर एकजीव करून घेऊया. आता डोसा बनवण्यासाठी इथे मी आधीच गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे आणि व्यवस्थित सेट करून घेतला आहे. जे आपण ज्वारीच्या पिठाचे बॅटर तयार करून घेतले होते ते अशा प्रकारे ढवळून कडेने अगदी हलक्या हाताने अशा प्रकारे त्यावर सोडायचे आहे आणि मधील भागही अगदी व्यवस्थितपणे भरून घ्यायचा आहे आणि कडेनेही अगदी बॅटर व्यवस्थित सोडायचे आहे. पाहू शकता किती डोस्याला परफेक्ट जाळी आली आहे. अशा प्रकारे बॅटरची कन्सिस्टन्सी असली पाहिजे, तरच डोश्याला जाळी अगदी व्यवस्थित येते. आता वरून आपण थेंब थेंबभर तेल घालूया. इथे मी तेलाचा वापर करत आहे, तुम्ही तुपाचाही वापर करू शकता. आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत साधारणतः 3 ते 4 मिनटे अगदी डोसा खरपूस भाजून घेऊया. साधारणतः 4 मिनिटानंतर आपण पाहू शकता डोसा अगदी खरपूस भाजला गेला आहे. पाहू शकता किती परफेक्ट कुरकुरीत असा ज्वारीचा डोसा तयार झाला आहे. लगेचच तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे अजून राहिलेले जे मी डोसे आहेत
ते अगदी व्यवस्थितपणे करून घेत आहे. अजून मी तुम्हाला एक डोसा बनवून दाखवते. त्यासाठी पुन्हा बॅटर अगदी अशा प्रकारे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. त्यानंतर कडेने अशा प्रकारे डोश्याचे बॅटर तव्यावर अगदी व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे. पाहू शकता किती जाळी परफेक्ट डोस्याला येत आहे. अशा प्रकारे सर्व बाजूने डोस्याचे बॅटर व्यवस्थित भरून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण त्यावर थेंब थेंबभर तेल घालूया आणि डोसा साधारणतः 4 मिनटे अगदी खरपूस त्याचा गोल्डन कलर येईस्तोवर भाजून घेऊया. पाहू शकता दुसराही डोसा अगदी खरपूस भाजला गेला आहे आणि परफेक्ट भाजला गेला आहे. आता लगेचच तोही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. किती परफेक्ट ज्वारीचा डोसा तयार झाला आहे. अशा प्रकारे तयार झाला ज्वारीच्या पिठाचा डोसा. लगेचच गरमागरम हे ज्वारीच्या पिठाचे डोसे सर्व करूया. त्याबरोबर आपण जी खोबऱ्याची चटणी केली आहे तीही त्याबरोबर सर्व करूया. अशा प्रकारे फक्त 5 मिनिटात तयार झाला ज्वारीच्या पिठाचा डोसा आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी. हा डोसा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा संध्याकाळी काहीतरी हलके फुलके खायचे असेल तर अशा प्रकारे डोसा आणि चटणी बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. लहान मुले ज्वारीची भाकरी खात नाही तेव्हा अशा प्रकारे त्यांना डोसा बनवून देऊ शकता किंवा टिफिनमध्येही हा डोसा देऊ शकता. पण हा डोसा नरम पडतो म्हणून गरम गरमच खायचा आहे. शिवाय ग्लुटन फ्री आणि पौष्टिक आहे. म्हणून अशाच प्रकारे तुम्ही ज्वारीच्या पिठाचा डोसा आणि चटणी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच झटपट पौष्टिक अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.